साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भिक्खू संघ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ज्यांचा वर्षावास समारोप कार्यक्रमांशी बनते शीलरत्न तेरो माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर, सर्व महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय कार्यकर्तागण, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, नांदेड शहरातल्या विविध वार्डामधून भागामधून पावसाचा काळ असताना सुद्धा या धम्म कार्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उपासक आणि उपासिका, सध्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त अशी स्थिती आहे आणि आपल्या नांदेड शहरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी आहे, रस्ते बंद आहेत, शेतामध्येही पाणी आहे आणि बरंच जनजीवन सध्या या नैसर्गिक आपत्तीमुळे विस्कळीत झालेला आहे। अशा स्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम यशस्वी स्वरूपामध्ये आज सहयोग नगरच्या उपासक महिलांनी आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे औरंगाबादला आमच्या अजिंठ्याच्या ट्रस्टची आज मीटिंग होती। मीटिंग मी पोस्टपोन केली अतिवृष्टीमुळे। बनतेजीचा फोन आला की त्यांनाही कळालं वाटतं मी आज मीटिंगला गेलो नाही, त्यामुळे मला आपल्या इकडे येता आलं। दरवर्षीच मला वाटतं कमी जास्त आपल्याकडे मी असतो कार्यक्रमाला। बांधवानो, बुद्धाचा धम्म हा आपण ग्रंथाच्या रूपाने वाचतोय, प्रवचनाच्या रूपाने, व्याख्यानांच्या रूपाने, वेगवेगळ्या माध्यमाच्या रूपाने बौद्ध धम्माच्या विषयी आपण ज्ञान घेतो आहे। बघा, एखादा वक्ता किंवा प्रवचनकार भीमरावजी चांगलं बोलणं, फार चांगलं बोललं म्हणतात, फार चांगलं सांगितलं, मी त्यापुढे जाऊन सांगेल, चांगलं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे, हे त्याही पलीकडचं आहे। लोक चांगलं बोलणारे खूप आहेत पण खरं बोलणारे फार कमी आहेत। खरं बोलत नाहीत माणसं, लबाड बोलतात आणि पुढचे माणसं कसे आहेत तोंड पाहून बोलतात, कधी कधी माणसं त्याच्यासारखंच बोलतात, थोडा त्याला पाहतात, जे माणूस समोर जसं दिसत त्याच्यासारखं बोलतात। मुसावादा वेरमणी शिक्षापदन समाधी आम्ही काय सांगतोय, हे चांगलं बोलायला सांगत नाही, त्याच्यात चांगलं बोला हे अर्थ नाही मुसावादामध्ये, खरं बोला हे अर्थ। बाई असो माणूस असो, आणि खरं बोलल्यावर माणसाला राग येते, अवघड आहे की नाही। धम्मात सांगितलंय खोटं बोलायचं नाही आणि खरं बोलल्यावर राग येते, किती अवघड समस्या आहे। बोलणाऱ्यानं कसं करावं, काय सांगावं। असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं येतन मंगल। ही गाथा आपण ऐकतो, वाचतो, पाहतो, अर्थही बऱ्याच वाचकांना, अभ्यासू मंडळींना माहिती आहे। ते मूर्खाची संगत न करणे, शहाण्या माणसाची संगत करणे आणि पूजनीय लोकांची पूजा करणे, ते ठीक आहे। पहिल्या दोन ओळी
शेवटचं जे विधान आहे ते पूजाचे पूजनीयानं एतंग मंगल. जे पूजेला पात्र आहे त्याची पूजा केली पाहिजे. जे दान देण्याला पात्र आहे त्यांना दान दिलं पाहिजे. जे स्तुती करण्याला पात्र आहे त्याची स्तुती केलीच पाहिजे. जे सन्मानाला पात्र आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे. जे पात्रच नाही त्याची पूजा करणे किंवा त्याचा सन्मान करणे निरर्थक आहे की नाही, चुकीचं आहे की नाही. मग कशाची पूजा करावी, कशाची पूजा करू नये हेही आपण निश्चित केलं पाहिजे की नाही. दगडाची पूजा करणे व्यर्थ आहे, मातीची पूजा करणे व्यर्थ आहे, झाडाची पूजा करणे व्यर्थ आहे. कारण या निर्जीव वस्तू आहेत, सजीव नाहीत. त्याच्या चेतना आहे काय, त्याच्या संवेदना आहेत काय. त्यानंतर आता दसऱ्याच्या वेळेला काही लोक गाड्या मोटरची पूजा करतात, काही लोक शस्त्राची पूजा करतात, काही लोक लोखंडाची पूजा करतात, काही घरातलं असलं नसलं बाहेर काढून त्याची पूजा करतात, काही लोक सोन्याची पूजा करतात. आता सोन्यामध्ये चेतना आहे काय, ते विनिमयाचं शोभेसाठी वापरायचा दागिना आहे. त्याचं मूल्य आहे, त्याला मूल्यही आहे, ते आम्ही नाकारत नाही. पण ते बाईनं दागिना म्हणून गळ्यात घालणं स्वाभाविक आहे, ते असावं, त्याला काही वाईट नाही. परंतु ते पूजेचं साधन नाही आहे. त्याच्यानंतर नदीची पूजा करणं व्यर्थ आहे, लाकडाची पूजा करणं व्यर्थ आहे, गाईच्या गोमूत्राची पूजा करणं व्यर्थ आहे, नद्या नाल्यांची कुंडांची पूजा करणं व्यर्थ आहे. तुम्ही बुद्धाच्या काळात कथा ऐकली ना, ग्रंथ वाचन करता, आचिरावती नदीची गोष्ट तथागताच्या काळात आलेली आहे की काही लोक ही नदी पाण्यानं भरलेली होती, जशी आता आपली गोदावरी भरलेली आहे. अलीकडे म्हणजे गोवर्धन काठाच्या काठाला काही लोक पूजा मांडली काही लोकांनी, आणि पूजेमध्ये काय म्हणू लागले की गंगा माय मला पलीकडे जायचंय, ते पलीकडा किनारा इकडे येऊ दे, इकडा किनारा तिकडे जाऊ दे. आता याच्या विनंतीला मान देऊन असं होईल का? म्हणजे ती पूजा व्यर्थ आहे की नाही. तुम्ही कितीही दिवस ती पूजा करत बसल्यानं तुमच्या विनंतीचा मान राखला जाणार नाही, ती पूजा व्यर्थ आहे. काही लोक गायीची पूजा करतात, काही लोक बैलाची पूजा करतात, पोळ्याला करतात की नाही. आता बैलाला खाऊ घालणं, देखभाल करणं चांगली गोष्ट, त्याला पूजा करू लागले तर कळते का त्याला. आपली आरती होऊ लागली, आपल्या गळ्यात माळ घातली, कळते का त्याला. बैलाला प्रज्ञा आहे काय, गाईला प्रज्ञा आहे काय, रेड्याला प्रज्ञा आहे काय. काही ठिकाणी रेड्याला सुद्धा पूजा करून कापतात. या जनावराला प्रज्ञा नाही, या निर्जीव वस्तूमध्ये चेतना नाही. कुठल्याही आपल्या षडायतनाला, चक्षुला, श्रोत्राला, जीवाला, कायाला, मनाला या लोकांनी पूजा करत असलेली त्यांना कळाली, आणि आपल्या षडायतनाला त्यांनी संवेदना त्या तरंग आलेत किंवा कळालंय, असं होतंय का? होत नाही. ती विजापूरचा तुम्हाला काही लोकांना माहित असेल, आसाममध्ये कामाख्या देवी आहे, नाव तर ऐकलं असेल ना. त्या कामाख्या देवीच्या योनीची पूजा करतात. योनी
आणि ती बाई दगडामध्ये नग्न दाखवलेली आहे. जसे खजुरावला चित्र आहेत ना मंदिरावर. आता खजुराव बऱ्याच लोकांना आमचे जस्टिस गवई बोलल्यामुळे खजुराव काय मंदिर आहे कुठं आहे माहीत पाहिलं, त्याचंही लोकांना माहीत नव्हतं. MP मध्ये आहे, मी जाऊन आलेलो आहे तिथे. येतात खजुरावला सर्व सेक्स नग्न चित्र बायाचे माणसाचे त्या मंदिरावर कोरलेले आहे खजुरावरचे. तसेच त्या कामाख्या देवीच्या योनीची सुद्धा पूजा करतात आणि ती दगडाच्या. म्हणून बुद्धाने त्या काळामध्ये हे भांडण घेतलेलं आहे की पूजाचे पूजनीयानं येतं मंगलम. एकच शब्द आहे. का व्यर्थ लोकांची हा जिवंतपणे आई वडिलांची पूजा करा हे मान्य आहे, पण मेल्यावर काही लोक त्याच्या आस्थीची राखीची पूजा करतात, ती व्यर्थ आहे. कारण राखेमध्ये चेतना आहे का, संवेदना आहे काय? काही लोक मेल्यावर त्याला पाणी थोडं पाजतात, तुमच्याकडे पाजत नसतील. सुधारलेले लोक आहेत तुम्ही, धम्मा तुम्हाला फार कळालेला आहे, त्याच्यावर तुमच्याकडे पाजत नसते. तुम्हाला ज्ञान झालं जास्त, त्यामुळे वाचन ग्रंथ वाचल्यामुळे कळायला असेल ना. तोंडात सोनं टाकत नसाल तुम्ही थोडस, कारण तुम्ही तुमच्याकडे, आमच्याकडे लोक टाकतात त्याला माहित नाही. इकडे जरा माहिती आहे लोकांना. काही त्या मड्याला असं बाया पाठीमुळे पदरण हवा घालतात. आता त्याची हवा गेलेली आहे सगळी, आणि त्याला जेव्हा म्हातारपणात पंखा कूलर AC लावून हवा द्यायची होती तेव्हा दिली नाही. आता पात्र हे खोटं खोटं आहे की नाही? वागणं लबाड वागायला की नाही? जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, पूजा करा, त्याची चालेल गोष्ट. खाणं पिणं करा. मेल्यावर काही लोक ते घेऊन जातात. आताच मागच्या महिन्यात संपला ते पित्र कावळ्याला खाऊ घाले. तुमच्याकडे घालत नसतील कावळ्याला, दिवस येत नसतील, कारण तुमच्याकडे सगळ्यांना धम्म कळालेला असला, ज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळे तुम्ही हे करीत नसाल. पण काही ठिकाणी करतात लोक, हे व्यर्थ आहे. बघा, प्रत्येक आमचे सगळे नेहमी सांगत असतात पुण्य करा, पुण्य करा. मी सांगणार नाही पुण्य करा म्हणून. श्रीरत्न मी मला असं कसं सांगायचं? मी पुण्य करा सांगणार नाही, मी एवढंच म्हणेल की वाईट काम पाप करू नका हे सांगेल मी. पाप करू नका म्हणल्यावर पुण्य आलंच की त्याच्यासोबत. पुण्य करा वेगळं सांगायचं का? माती खाऊ नका सांगायचं वेगळं काय? शेण खाऊ नका, माती खाऊ नका हे सांगायचं. चांगलं खा हे सांगायचं म्हणजे ते खाऊ नका, त्याचा अर्थ दुसरा होतो. दोन्ही सांगायची गरज नाही. त्यामुळे पुण्य करा म्हणायचा विषयच नाही. पाप करू नका हे सांगा ना. काया वाचा मनाने पाप करू नका, अकुशल कर्म करू नका, वाईट करू नका. म्हणून आपण जी पूजा करतो आहोत ती पूजा व्यर्थ आहे का सार्थकी आहे याचाही शहाण्या बुद्धिमान माणसानं विचार केला पाहिजे. आता एक ग्रंथ आहे, ग्रंथ दिवसभर ठेवायचं, 3 महिने ठेवायचं आणि त्याची नुसतीच पूजा करायची, वाचायचंच नाही. ज्ञान प्राप्त होईल का? असं आम्ही ग्रंथ प्रामाण्यवादी नाहीत, पण ग्रंथाची पूजाही व्यर्थ आहे, तेही करू नका. कुठली पूजा करायची हे थोडस आपण त्याच्यातून जाणून घ्या. आपण ज्ञान प्रज्ञावान माणसं आहोत, आपल्यामध्ये चेतना आहे, आपण सजीव प्राणी आहोत. आपलं परक आपल्याला कळतंय.
वाईट चांगलं स्वार्थाचं आपलं कळतं, हिताचं कळतं, कळतं की नाही? आपण काही फायद्याचं असेल तर त्याच्यात जातो, फायद्याचं नसेल तर जात नाही, फायद्याचं तोट्याचं कळतं. म्हणून तथागत बुद्धाने खरं बोललेलं आहे. प्रत्येक जे तुम्ही धम्मपद वाचाल, कुठलाही मिलिंद प्रश्न वाचाल, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, मस्जिद निकाय, खुद्दत निकाय, थेरी गाथा, थेर गाथा, शुद्ध पिटक, विनय पिटक, कुठलंही तुम्ही जर अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये कुठेही व्यर्थ पूजा तुम्हाला सापडणार नाही. म्हणून आपल्याकडे या व्यर्थ पूजेमुळं तुम्ही म्हणाल काय होतं की अनर्थ होऊ लागलेला, अर्थ नाही, अनर्थ आहे. बुद्धाने अर्थ आणि अनर्थ दोन गोष्टी वेगळ्या सांगितल्या. सम्यक दृष्टी आर्य अष्टांगिक मार्ग सगळ्यांना माहिती आहे, ऐकलेला आहे, पाठ आहे जवळपास. म्हणून सम्यक दृष्टी अर्थ आहे, मिथ्या दृष्टी अनर्थ आहे. हे जे जे होतंय मिथ्या दृष्टीतून होतं, हे मिथ्या दृष्टीतून होणारा अनर्थ आहे, काही अर्थ नाही. आता दसऱ्याच्या काळामध्ये लोक आपट्याची पानं तुमच्याकडे वाटत नसतील, कारण आपल्याकडे सुधारणा बरीच झाली. मी एक व्हॉट्सअपवर पाहिलं तर नाव सांगत नाही, परत राग येईल माणसाला. एक माणूस ते रक्षाबंधन होतं ना, ते रक्षाबंधन करायला ते फोटो व्हायरल करायला व्हॉट्सअपवर केलं. आपला माणूस इंजिनियर माणूस, मोठा माणूस, नांदेड मधला, बांधायला लावायला. आता त्या बहिणीची रक्षा करावी, राखण करावं भावानं. आता चलत चलत पावसात बहीण पाय घसरून पडल्यावर भाऊ काय करेल, काय राखण करेल, काय सगळं राहील त्यांची. भावानं बहिणीचं हे नातं रक्ताचं नातं असतं. धागे दोरे बांधून बहीण भावाचं नातं सिद्ध होत नाही. आता रस्ते चालले शेतामधून, भावाचं बहिणीचं शेताच्या वाटणीसाठी आताही भांडण आहे हो पायकराव, वाट्यासाठी, वाटा नातं नाही, वाटा. कोणतं नातं राहिलं? बहीण भावासंग वाट्यासाठी, हिश्श्यासाठी, प्लॉटच्या घराच्या हिश्श्यासाठी आजही भावासंग भांडते. मग त्या बहिणीनं राखी बांधवल्यावर त्याचं काय नातं येईल कशी? ते पूजा सुद्धा व्यर्थ आहे. मी औरंगाबादच्या एक ठिकाणी गेलो, त्या घराच्या समोरच असं ते हे होतं कोणाला, तिथे दिवा लावलेला होता आणि त्या तिथे एक नारळ ठेवलेलं होतं. तर ते दिवा रात दिवस जळत होता. तर मग मी त्यांना मुद्दामच विचारलं, आणि आपलीच माणसं होती, दिवा का लावता? ते माणूस बायकोकडे पाहावं लागलं, बायको पोरीकडे पाहावं लागली, पोरगी सुनाकडे पाहावं लागली, कोणी उत्तर देईना. मग एकानं उत्तर दिलं, म्हणजे हे लावून ठेवलं की भूत येत नाही, म्हणजे ते दिवा जर रात्रंदिवस तिथं ठेवलं तर भूत येत नाही. बघा म्हणलं, राहायला घरं नव्हते, पत्र्याचे घरं होते, घरात ओल फुटत होती खाली ओल, आपल्याला बरेच दिवस नव्हते, चांगले घरं आले. त्या घरात आता बाबासाहेबांचे पुस्तक आले तर तुम्हाला भूत कुठून येणार आहे तुमच्या घरात? म्हणजे ही पूजा काही ते घराला ते नारळ आणि ते लिंबू ते बांधून ठेवतात आजही काही ठिकाणी. तुमच्याकडे बांधत नसतील, तुमच्याकडे सुधारणा झाल्या. ते घराच्या दाराला बांधतात ना कपड्यामध्ये, ते कशामुळे बांधतात मलाही काही माहित नाही आणखी, पण बांधतात. काही लोक ते बैलाच्या घोड्याच्या पायाला ती नाल असते का ती ठोकून देतात. कशामुळे ठोकतात त्यांचं त्यांना माहित आहे.
आता लग्न कार्यामध्ये सुद्धा आपल्याकडे ते एवढा रुमाला टावेल टाकतात, टोपी त्याला एवढी नीळ लावतात. आता ते रुमाल कोणत्या कामात येत नाही, काहीच नाही. मोठा टर्कीचा रुमाल आणला तर अंगाला तरी कामात तरी येईल, एवढा दुधका रुमाल आणतात. ती टोपी तर कोणी घालतच नाही. आता घालते का टोपी? म्हणजे व्यर्थ सोपस्काराबद्दल चाललेला आहे आपला विषय, निरर्थक सोपस्काराबद्दल चाललेला आहे. मग दगडाचा असो की माणसाचा असो, त्याला नीळ लावली नाही तर राग येते माणसाला. मला नीळच का म्हणणार? तुमच्याकडे येत नसेल कारण तुम्ही राग द्वेष महत्व मुक्त झालेले माणसं आहेत सगळे, त्यामुळे तुम्हाला येत नसेल राग द्वेष किंवा राग. बाया बी मुक्त झाले असतील रागातून, राग येत नाही आमच्या बाहेर. ग्रंथ वाचन केलं ना, नाही ग्रंथ वाचन केलं राग कसं येते? 3 महिने वाचलं आम्ही, तेव्हा आमच्यात राग येत नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, आम्हाला हेवा नाही, कोणाबद्दल तिरस्कार नाही, गर्व नाही, अभिमान नाही, आम्ही कोणाच्या चुगल्या करत नाही, कारण ग्रंथ वाचन केलं. बघा सोपस्काराबद्दल. आणि काही जे आहेर करून आले ना लग्न कार्यात, तर डोक्यावर रुमाल ठेवतात नाही तर टोपी घालतात, डोकं उघडं नाही ठेवत. आता याच्या डोकं उघडं ठेवून जर आहेर केला तर काय फरक पडणार? नाही तर डोक्यावर हात तरी ठेवतात. मी अर्थ आणि अनर्थ तथागत भगवान बुद्धाने सम्यक दृष्टी हा अर्थ आहे, मिथ्या दृष्टी हा अनर्थ आहे. तेव्हा अनर्थकारी जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपण करता कामा नये. ज्याच्यात अर्थ पूर्ण आहे, ज्याच्या जीवनाच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे, ज्याच्यातून आपल्या समस्या सॉल्व्ह होत्या, रोजच्या जगण्याची दिशा ज्याच्यातून मिळते, ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, ज्याच्यातून प्रसन्नता येते, ज्याच्यामधून आपल्याला कुणाच्याही बद्दल हेवा वाटत नाही, आपल्यामध्ये तरंग एकदम पवित्र तरंग निर्माण होतात, अशीच कृती आणि काम माणसानं आयुष्यात करावं. त्याला सम्यक कर्म म्हटलेलं आहे. मिथ्या वाचेकडे जाऊ नये. आणि जी तुमची वाचा आहे, जे काय असेल, मी म्हणणार नाही माणसानं खोटं बोल नाही, खोटं बोला हे म्हणेल मी आता सांगितल्याप्रमाणे, खोटं बोलल्याबद्दल बोलणार नाही, पण माणसानं खरं बोलावं. खरं बोलल्यावर खोटं बोलायचा विषयच येत नाही ना. खोटं बोलू नका हे म्हणायचं काय संबंध येत? खरं बोलायचं. म्हणजे नैतिकता जीवनामध्ये पाळा, नीतिमत्तेनं जीवन जगा, शुद्ध जीवन जगा, चांगलं जीवन जगा. हे आपण जर सांगत राहिलो तर अनर्थ जीवन जगण्यासाठी माणसं वळणार नाहीत, अनर्थाकडे जाणार नाहीत, अर्थाकडेच वळतील. बघा आता काही ठिकाणी ते नवरात्र की 10 रात्र आहे माहित नाही मला, एका मंदिरामध्ये वाघावर देवी बसवलेली आणि तिथे पुजारी होते. दरवाजातून एक माणूस येत होता. त्याला विचारलं, बाबा तू म्हणजे मटण खातोस की नाही? ते म्हणला मटण खातो. मटण खाणाऱ्या माणसाला देवीकडे मध्ये प्रवेश नाही म्हणले. तू जर शाकाहारी असेल तर तुला प्रवेश. वाघ मारायची. मग तो माणूस म्हणला ती जी देवी ज्या वाघावर बसलेली आहे ती वाघ काय गवत खाते का रे? ती वाघ ज्याच्यावर बसली ती काय गवत खाते? ते तर मासच खाते. त्याला कशी काय मध्ये एंट्री? ज्याच्यावर बसली परत. आणि दुसरं मध्ये तुम्ही ढोल वाजवायले की नाही म्हणले सगळेजण म्हणले ढोल वाजव. त्या ढोलाला कातडा कशाचा आहे रे? म्हणजे ते ढोराचंच कातड आहे. ते कसं चालतंय रे म्हणले तुम्हाला? याला बी कळालं नव्हतं, याच्याही डोक्यात नव्हतं. म्हणलं जाय बाबा जाय, काही कर म्हणला जाय. ही निरर्थक पूजा, ही मिथ्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या पूजा.
आपण करता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शुद्ध धम्म दिलेला आहे. शुद्ध स्वरूपामध्ये 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आपल्याला सन्मार्ग दिलेला आहे. का पहिले 5 पंचवर्गीय जे दीक्षा घेतलेली ते काय महार होते काय, शेड्यूल कास्ट होते काय, ब्राह्मणच होते. स्वतः भगवान बुद्ध ज्या कुळातून आले ते काय हलक्या कुळातले होते का, क्षत्रिय कुळातले होते. आता थायलंड, जपान, कोरिया या देशामध्ये जे बौद्ध लोक झाले ते काय महार आहेत काय, महार होते का पहिले, नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतोय की बौद्ध धर्मामध्ये जातीयता नाही, जाती नाही, वर्ण व्यवस्था नाही, चातुर्य वर्ण नाही, कुठल्याही प्रकारे उच्च निस्ता नाही. मनुष्य प्राणी आपल्या कर्माने, आपल्या कुशल कर्माने, शुद्ध कर्माने माणूस मोठा होत जातो. कोणी कोणाला लहान करत नाही, कोणी कोणाला मोठं करत नाही. म्हणून ही पूजा केली, तितक्या दिवस उपवास केले, तितक्या दिवस उपवास केले. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार तुमच्याकडे कोणी धरत नसतील उपवास, कारण तुम्ही सुधारलेले आहेत. उपास तपास करत नसाल तुम्ही. काही ठिकाणी करतात उपास तपास. आता हे काही गुरुवार, कोणी शुक्रवार, कोणी मंगळवार, कोणी बुधवार, आणि काहीच खात नसतील दिवसभर. हे उपास असेल तुमच्याकडे. तेव्हा उपवास हे कशासाठी करायचे हेही व्यर्थ आहे. उपवास करणे कुठल्याही वेळेला तुम्ही उपवास करा, व्यर्थ आहे. खाण्याने माणूस शुद्ध आणि अशुद्ध होत नाही. अमगंध नावाचं सूत्र आहे आपल्या साहित्यात, ते वाचा. खाल्ल्याने पवित्र किंवा अपवित्र माणूस होत नाही. आता तर लोक शेण आणि गाईचं गोमूत्र खाऊन पवित्र होऊ लागले. कधी काळी आमच्या माणसाने आजच्या गाईच्या गाई खाल्ल्या. ते किती पवित्र असतील हो, तुमच्यापेक्षा जास्त पवित्र असतील की नाही. पहिले आमच्या पिढ्या जात पिढीत गेलो. तुम्ही तर नुसतं शेण आणि मूत्रच खाता. आम्ही तर अख्खी गायच खाऊन टाकते आमच्या बापजादे. ते तर लय पुण्यवान झाले किंवा मग ते तर लय पवित्र झाले, पण त्यांना कोणी पवित्र म्हटलं नाही. ही विकृती आहे, संस्कृती नाही. हे सत्य नाही, असत्य आहे. हे खरं नाही, खोटं आहे, लबाड आहे. हे मिथ्या आहे, सम्यक नाही. आपण सम्यक मार्गाने जायचं. तेव्हा बुद्धाच्या धम्माकडे पाहत असताना विशिष्ट दृष्टिकोन, उच्च दर्जाचा दृष्टिकोन पाहिजे. अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. धम्माला समजून घेत असताना आपण व्यर्थ पूजेकडे न वळता आज तुमच्या संयोगनगर मध्ये, नांदेड मध्ये एक वेगळा नाव आता तुमच्या विहाराचं ते शिल्लकमुळे झालेलं. कुठलाही कार्यक्रम असेल, काही जरी असेल तर संयोगनगरचं नाव, महिला मंडळाचं नाव आहे. चांगलं काम होऊ लागलेलं आहे. अभ्यासिका फार महत्वाचं काम तुम्ही उभा केलेलं आहे. या भोजनदानापेक्षाही अभ्यासिका हे फार महत्वाचं काम तुम्ही इथं केलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देईन. कारण बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे शिक्षणामध्ये, ज्ञानामध्ये, पुस्तकामध्ये, विद्येमध्ये गेलेला आहे. तो आदर्श आमच्या समोर आहे. म्हणून सगळ्या मंडळीला आमच्या म्हणणं आहे, घर बांधताना नवीन, आता ज्यांनी बांधले त्यांनी बांधले, नवीन बांधताना हे बेडरूम, जेवण करायची रूम, आंघोळीची रूम, ही बैठक रूम, आता इथे पुढे
ही खोली आमची पुस्तकासाठी खोली, असं पुस्तक बांधायला सुरू करा की आमची पुस्तकासाठी खोली राहील. सगळ्या खोल्या बांधतात मी, पोरासाठी, पोरीसाठी, अभ्यासिका, पण पुस्तकासाठी खोली बांधणार. एक खोली त्याच्यात पुस्तकच राहतील. तुम्ही जरी नाही वाचले, तुमचे मुलं, मुलाचे मुलं, नातू वाचतील भविष्यामध्ये, पण वाचतील. पुस्तकासाठी खोली बांधा आणि पुस्तकाची अभ्यास करून पूजा करा, अशी नाही. तेव्हा संयोग नगरचं नाव बनतेजीनं इथेच न करता मुदखेड सुद्धा चांगलं उभं केलं. मुदखेडची मंडळी, मुदखेडला आमचं रेल्वे स्टेशनचं ज्या बाजूचं विहार आहे, 2-3 धम्म परिषदा चांगल्या पद्धतीने घेतल्या बनतेच्या मार्गदर्शनानं. आता भिक्खू निवासाचं काम होत आहे, स्वच्छतागृहाचं काम होत आहे, परिषदा होत आहे, बुद्धमूर्ती आली. बघा आपल्या शेजारी असलेलं स्टेशन, तुमच्याकडून इथून प्रेरणा घेऊन, संयोगनगरची प्रेरणा घेऊन आज मुदखेड उभं राहत आहे. आणि हळूहळू तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांची जे संकल्प आहे, हटकरजी बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केलेला आहे, हळूहळू का होईना, आज उद्या परवा काही वर्ष जातील, भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची खात्री आहे. उशीर लागेल. आज यूपी बिहार मध्ये लोक पेटून उठलेले आहेत. यूपी बिहारला तुम्ही आता गेलात ना, बुद्धगयाच्या विषयावर पेटून उठलेले आहेत आणि बुद्ध आणि बाबासाहेबांशिवाय बोलत नाहीत. सर्व एससी एसटी चांभार जे काही मंडळी आहे, सगळी मंडळी आज बुद्धाचं, बाबासाहेबांचं बोलते. न कळत असेल त्यांना बुद्ध बाबासाहेब, कळत नसेल, पण एक त्यांचा निश्चित श्रद्धा झालेली आहे की या देशाचं आणि आपलं भलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हे एवढं निश्चित माहीत झालं त्यांना. बाकीचं ज्ञान नसेल, अभ्यास नसेल त्यांना, पण बुद्धगयाच्या आंदोलनाच्या निमित्तानं आणि त्याबद्दलही खुलासा करतो, कारण मी त्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून मी दिल्लीलाही गेलो 2 वेळा. पासवानचे चिरंजीव आठवलेजी यांच्यासोबत मीटिंग झाली. त्यानंतर लडाखला गेलो, बिहारच्या राज्यपालासोबत मीटिंग झाली. मी कंबोडियाला गेलो, तिथेही या विषयात मीटिंग झाली. आता 22 तारखेला परत श्रीलंकेला चाललो, तिथल्याही शासनासोबत, बौद्ध शिष्टमंडळासोबत बैठक याच विषयावर होणार आहे. अनेक मीटिंगा या आपल्या या बाबतीमध्ये होत आहेत. म्हणून आज ना उद्या हळूहळू का होईना आपल्याला संघर्षातूनच सगळं करावं लागलं. न्यायालयीन लढाई सुरू आहे, रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि भेटीगाठी करून समन्वयाची सुद्धा लढाई चालू आहे. 3 पातळीवर आपल्या लढाया सुरू आहेत आणि निश्चितपणाने आज ना उद्या का होईना 100% बुद्धगयाचं विहार आपल्या ताब्यात येईल, हे तुम्हाला सांगतो. कारण मी त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहे. 26 ऑक्टोबरला भोपाळला मोठी सभा मध्य प्रदेशात लागलेली आहे. मी त्या कार्यक्रमाला आहे. म्हणून आपण थकायचं नाही, मागं सरकायचंही नाही आणि लय जोरात पळायचं नाही. उद्देश निश्चित पाहिजे, ध्येय निश्चित पाहिजे. जसे बाबासाहेब आंबेडकर या देशात संघर्ष करून मेल्यानंतर का होईना शेवटी या देशाला बाबासाहेबांना शरण यावं लागलं. शरण आला देश, बाबासाहेबच जिंकले, जातीवाद जिंकला नाही. म्हणून जातीवाद जिंकणार नाही ही गोष्ट मध्येच विषयांतर करून मी आपल्याला सांगितली. तथागत बुद्धाचं वचन, असेवनाची बालानं पंडितानच सेवना पूजाचे पूजनीयानं येतन मंगल उत्तम, याचं अनुसरण करावं. भंतेजीच्या या वर्षावासाच्या समारोपाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात, मला ऐकलंय. सर्वांना धन्यवाद.